नमस्कार यूट्यूब परिवार, आज परत मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे, ते म्हणजे मिस्टर डाळीचे आप्पे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला रोज बघायला भेटतील। तर चला रेसिपीसाठी आपण सुरुवात करू। तर सुरुवातीला मी 2 वाट्या तांदूळ घेतली आहे, अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आणि एक लेवरला पूर्ण वाटी घेतली आहे मी उडदाची डाळ आणि परत त्यात मी टाकली आहे अर्धी वाटी पोहे आणि 2 चम्मच मेथ्या आणि 2 चम्मच साबुदाणा। मेथ्या हे ऑप्शनल आहे, तुम्ही टाकलं तरी चालतील आणि नाही टाकलं तरी चालतील आणि तुम्हाला हे प्रमाण वाढवून घ्यायचं असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता। आणि त्यानंतर मी त्यात पाणी टाकले, पाणी थोडं जास्तच टाकायचं कारण पोहे असल्यामुळे पोहे काय करतात ते पूर्ण पाणी सोक करून घेतात आणि पाणी थोडं कमीच पडतं, त्याच्यामुळे पाणी थोडं जास्तच टाकायचं आणि पाणी त्यात जास्तच टाकून ते साईडला 4 तासासाठी मुरण्यासाठी ठेवले आणि ते छान मुरलं होतं आणि संध्याकाळी ते मी पूर्ण मिक्सरमधून त्याचं बॅटर तयार करून घेतलं होतं आणि सकाळी मी आधी चटणीची तयारी केली। तर त्यासाठी मिरच्या, शेंगदाणे आणि लसूण मी चांगला भाजून घेतला आणि मिक्सरमधून काढायला घेतलं। तर मी त्याच्यामध्ये थोडं कोथिंबीर आणि अद्रक आणि थोडंसं मीठ टाकलं, त्याच्याने चटणी छान अशी टेस्टी होते। आणि नंतर मी त्यात थोडंसं गरम पाणी टाकून त्याची छान एक पेस्ट बनवली आणि चटणी अशी जवळपास तयारच झालेली होती, फक्त आता तडका द्यायचा यायला होता। तर मी थोडंसं तेल आणि त्यात थोडंशा मोहऱ्या आणि थोडंशा जिरे टाकून मी त्याची छान अशी फोडणी दिली आणि तो पूर्ण तडका मी चटणीमध्ये टाकला आणि चटणी अशी रेडी झालेली होती। आता राहिली होती आप्याची तयारी। तर मी त्यासाठी 2 टमाटर, 2 कांदे आणि 2-3 मिरच्या आणि थोडंसं कोथिंबीर। मिरच्या ह्या कमीच घेतल्या कारण लेकरं पण खातात, त्यामुळे मी मिरच्या कमीच टाकते कारण ते सपक करते मी। आणि नंतर फोडणीची तयारी केली, थोडंसं तेल टाकून त्यात कांदा आणि मिरच्या टाकल्या, कांदा लालसर होऊ दिला। कांदा लालसर झाला की लगेच त्यात मी टमाटर टाकले आणि टमाटर हे छानपैकी असे शिजू दिले आणि ते पूर्ण फोडणी रेडी झालेली होती। त्यात थोडासा कोथिंबीर पण ॲड केला, कोथिंबीर मी जास्तच ॲड करते कारण मला कोथिंबीर आवडतो। आणि नंतर मी ते पूर्ण फोडणी जे बॅटर रेडी करून ठेवलं होतं त्यात टाकले आणि त्यात थोडंसं मीठ टाकून मी ते पूर्ण एकजीव करून घेतले। तर मग आप्पे पात्राला मी तेल लावून घेतले। तेल लावल्यानंतर काय होतं, आप्पे सहज निघायला मदत होते। आणि नंतर मी जेव्हा पात्र आपण गॅसवर ठेवतो तेव्हा गॅस हा स्लोच ठेवायचा, नाहीतर कारण काय होतं आप्पे असे त्या पात्राला बुडाला चिटकून बसतात। आणि नंतर बॅटर टाकतानाही गॅस स्लोच ठेवायचा। नंतर तुम्ही बघू शकता एका साईडने आप्पे हे रेडी झालेले आहेत। मग ते सगळे आप्पे काय करायचं, परतवून घ्यायचे आणि परतवून झाल्यानंतर परत त्यांना झाकून ठेवायचं 5 ते 10 मिनिटासाठी। नंतर परत चेक करायचं, ते आप्पे रेडी झालेले असतील। मग काय, आप्पे खाण्यासाठी एकदम मस्त तयार आहेत। सगळ्यांनी एन्जॉय करायचा, रेसिपी ट्राय करायची। आणि मेन म्हणजे ही रेसिपी ना माझी एक मैत्रीण होती, तिने मला ती सांगितलेली होती। आप्पे खूप छान होतात, नक्की रेसिपी ट्राय करा। बाय, भेटू नेक्स्ट रेसिपीमध्ये।